सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। कथा में प्रवेश करने से पूर्व 2 मिनट के लिए शिव महापुराण कथा मेरे ख्याल से प्रथम बार गांव में हो रही है, तो भगवान भोलेनाथ का आश्रय अपने मुखारविंद से लेकर सभी श्रोतागण अपने बैठे स्थानों पर दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए, वाणी से राधा नाम का आश्रय लेते हुए भगवान भोलेनाथ के इस भजन से कथा में प्रवेश करेंगे। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आइए सब लोग, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय। श्री राम है, हरि बोल। राधे राधे। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय,
हरि ओम नमः शिवाय 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 पार्वती पतये हर हर महादेव की जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। दोनों हाथ उठा करके सभी भक्तों के हाथ ऐसे होने चाहिए, पीछे जय की आवाज बड़ी जोर से आनी चाहिए। द्वादश ज्योतिर्लिंग महादेव की सांगायची गरज पडत नाही गावामध्ये, दुसरीकडे सांगावं लागतं, जयचा आवाजच येत नाही। शिव महापुराण भगवान की अपने अपने माँ बाप की जय। काही नाही वाजवायचे, हात फक्त असे, नंतर सांगतो। सद्गुरुदेव भगवान की जय, आज के आनंद की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। भगवान श्री शिव शंकर की प्रतिवांगमय मूर्ति, भगवान शंकर का यह बोलता हुआ रूप है। भगवान शंकराचं हे बोलतं रूप आहे, काळजी करू नका, यू डोंट वरी अबाउट इट। 98% मराठी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो हूँ। मेरा तो वैसा हिंदी में ही है, लेकिन मैं मराठी में कथा करूंगा। बरेच जण हापकले, त्यांना वाटतं आता पूरा हिंदीतच दिसला है कि नहीं, कोई आस्था का बाबा आ गया है। और भगवान की कृपा मुझ पर हो चुकी है। ही कथा झाली का आपली, तर लगेचच 19 तारखेपासून माझी कथा संतवाणी या टीव्ही चॅनलवर आहे, ती 150 देशामध्ये दिसणार आहे। तीही कथा तुम्ही पहा आणि मला आशीर्वाद द्या। महाराष्ट्र से वारकरी संप्रदाय से प्रथम बार कोई वक्ता अंतरराष्ट्रीय स्तर पर कथा और काले के कीर्तन को ले जा रहा है। पूरी कथा भागवत की हिंदी में ही होगी और काले का कीर्तन भी हिंदी में होगा। तर नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आजपासून शिवजयंती आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य श्री शिव महापुराण कथा आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी नालेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र। कथेला उपस्थित असलेले वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानबद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी बाळकरी वारकरी नानाविधान्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राज्यशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थ प्रेमी, माइक सिस्टम वाले, मंडप वाले, ऑपरेटिंग वाले आणि ज्यांनी ही कथा ठेवली, तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या। कथेचा आज पहिला दिवस आहे। शिव महापुराण कथा सध्या मार्केटमध्ये असं म्हणावं लागेल की याचं जरा चलन चालू है। इतने दिन भगवान शंकर के भक्त सो चुके थे, कोई शिव जी के मंदिर में नहीं जाता था, लेकिन अब बहुत लोग जा रहे हैं। क्यों? बाकी देवता रूठ जाएंगे, बाकी देवता को अब छोड़ दिया, अभी सीजन चल रहा है शिव महापुराण का। हाँ, शिव महापुराण कथा म्हटल्यावर काय है, कथा तो पूरी नहीं हो सकती। 24,000 श्लोक है इस कथा के, भागवत के 18,000 श्लोक है, देवी भागवत के 18,000 श्लोक है, स्कंद पुराण के 81,000 श्लोक है, पद्म पुराण के 55,000 श्लोक है, गरुड़ पुराण के 19,000 श्लोक है, लिंग पुराण के 11,000 श्लोक है, विष्णु पुराण के 23,000 श्लोक है। वैसे हम आज से 7 दिन तक जिस कथा को सुनेंगे, यह श्री शिव महापुराण कथा 24,000 श्लोक है। कब पूरा होगा प्यारे? एक एक श्लोक पढ़ना, उसका अर्थ करना, उसकी व्याख्या करना, ये तो खैर मेरे बस की बात नहीं है। मैं तो इतना बड़ा कोई विद्वान वक्ता नहीं हूँ, मी तर विद्यार्थीच आहे। कीर्तनामध्ये आम्ही भगवा पटका बांधून भगवी शाल जी आहे ना ती कमराला गुंडाळतो, तो 2-4 लोकांचा गैरसमज झाला। महाराज सन्यासी वाटतं, किसी ने मुझे पूछा सन्यासी हो क्या? मैंने बोला नहीं प्यारे, मैं सन्यासी नहीं हूँ। आमच्या शरीरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचं वार आहे, म्हणून आम्ही ते त्यांचं, क्योंकि सन्यासियों का रंग भी वही है, सन्यासी लोगों का रंग भी वही है। ये कीर्तन का विषय है। ये भगवा रंग, जो कई कीर्तनकार कीर्तन में, जिसे देख जमाना हो गया दंग, ये भगवा रंग, जिथे आहे भगवा, जिथे आहे भगवा तिथेच जागवा, नाहीतर मग नागवा। नागवा म्हणजे कपडे काढून घेतल्या जातील असं ती आमच्या तिकडचे संत म्हणतात। कुठे?
जो भगवा को नहीं मानेगा उसके कपडे निकाल लिए जाएंगे प्यारे, ऐसे उत्तर प्रदेश के संत कहते हैं. आणि म्हणून मला आनंद आहे की तुम्ही शिवजयंतीच्या पावन पर्वावरती सप्ताह आणला. असं कधी कधीच होतं. मला वाटतं 2018 का 17ला शिवजयंती आणि महाशिवरात्री एकामागे एका दिवशी आल्या होत्या. कधी लगभग मेरी विचार से 3-4 साल में ऐसा योग बन जाता है. छत्रपति शिवाजी महाराज की शिव जयंती और भोलेनाथ की शिवरात्रि एक तिथि में आ जाते हैं. आता हा योग तुम्हाला चांगला सापडला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती तुम्ही सप्ताह चालू केलाय आणि भगवत कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा झाली की 18 तारखेला महाशिवरात्री आणि 19 तारखेला शिवजयंती आलेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचा अभिप्राय एवढाच आहे की भगवे कपडे प्रत्येकानं घालावे, त्याच्यामध्ये काही दोष लागत नाही. शिवजयंतीच्या दिवशी विशेष रूपाने भगवे कपडे सर्वांनी घातले पाहिजे. आणि आपण आता शिव महापुराण कथा ऐकणार आहोत. तर याचे नियम मी तुम्हाला आजच सांगून देतो. नियम काही जास्ती अवघड नाही आहे. देवी भागवत कथा ऐकत असाल तर सांगितलं हिरवा रंग, हिरवी साडी नेसून माता माऊल्यांना देवी भागवताची कथा ऐकावी, कारण की जगदंबा देवीला हिरवा रंग जास्ती आवडतो. तुम्ही भागवताची कथा ऐकत असाल, रामायणाची कथा जर का ऐकत असाल तर पिवळा किंवा केशरी रंग घालावा. पिवळा रंग भगवान विष्णूला आवडतो, विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंगाला आवडतो, भगवान दत्तात्रयाला आवडतो, रामाला आवडतो आणि कृष्णाला आवडतो. पिवळा रंग परिधान करून माणसांनीही आणि माता माऊल्यांनीही भागवत कथा, रामकथा शक्यतो 3-4 दिवस पिवळे कपडे किंवा केशरी कपडे घालावे, त्या कथा ऐकाव्या. देवी भागवतामध्ये हिरव्या रंगाचे कपडे घालावे. आणि आता ही शिव महापुराण कथा आहे. कोणता रंग घालावा सांगा. जवळपास इथे सगळ्याच माणसांनी घातलाय तो, आज मी घातला. सफेद वस्त्र पहनना चाहिए, सफेद भस्म लगाना चाहिए, रुद्राक्ष की माला पहनना चाहिए. जो मैंने भस्म की 3 रेखाएं लगा रखी है, ऐसे भस्म रोज लगाना चाहिए. और रुद्राक्ष की माला परिधान करके, पहन करके शिव महापुराण कथा सुने तो अंदर से भावना आएगी कि सुनने का फल मिल जाएगा. खरोखर तुम्ही इथे प्रसन्नातनं बसले. नालेगावमध्ये मला सांगायची गरजच वाटत नाही, कारण की माझ्या आधीच तुम्ही ते लावून बसलायत भस्म, हरकत नाही. पण याचाही नियम आहे. भस्म लावताना कोणत्या टायमाला कोणतं भस्म लावलं गेलं पाहिजे आहे का. सकाळी जर का तुम्ही भस्म लावत असाल महादेवाला, नीट ऐका, तुम्ही सकाळी म्हणजेच 6 ते 12 जर का महादेवाला भस्म लावत असाल तर पांढऱ्या भस्मामध्ये तुम्ही आता जे लावलंय केशरी चंदन मिक्स करायला सांगितलं. सकाळी 6 ते 12 महादेवाला जे भस्म लावायचं आहे त्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करायचं. 12च्या नंतर केशरी चंदन लावायचं नाही, पिवळं लावायचं. जे सध्या मी आत्ता लावलंय, ही कथा 12च्या आधी असती तर माझ्याही कपाळावर केशरी दिसलं असतं. नियम बहुत मायने रखता है, बिना नियम के नहीं चल सकता, और जिनको नियमों के बारे में पता नहीं है वह कथा नहीं कहलाई जा सकती, वह कीर्तन नहीं कहलाया जा सकता. इसलिए नियमों को ध्यान देना आवश्यक है. ध्यान से सुनिएगा इस बात को. भगवान शंकराची पूजा करताना सकाळी भस्म लावायचं आहे, तर भस्म लावताना त्यामध्ये केशरी चंदन टाकायला सांगितलंय माता माऊल्यांना. कळतंय ना मराठीमध्ये का हिंदीत चालू देऊ? मागे आवाज येतोय का? दुपारी 12 ते 6 मध्ये महादेवाची पूजा करत असाल तर भस्म पांढरा कंपल्सरी राहील, पण पांढऱ्या भस्मामध्ये हे पिवळं चंदन टाकायचं आहे. आणि संध्याकाळी 6 ते 12 मध्ये महादेवाची पूजा करत असाल तर त्या पांढऱ्या भस्मामध्ये पिवळं आणि केशरी चंदन टाकायचं नाही, फक्त पांढरं भस्म. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमाय मुनीन्द्र देवारचित शेखराय चंद्रार्क वैष्णव पुनर्लोचनाय तस्मै शिकाराय. शिव पंचाक्षर स्तोत्र शंकराचार्य जी ने इसको गाया था. आता एक गोष्टीचं मला उत्तर द्या. मराठी कळते ना तुम्हाला चांगली? माझ्याकडे सगळे खेळ आहे. मी तर पूर्ण कथा इंग्लिशमध्ये पण करतो, हिंदीत करतो, संस्कृतमध्ये करतो, आणि गावठी खेळ पण माझ्याकडे. मपलं तुपलं काय करून राहिला तो ये भी थोड़ा बीच बीच में मैं झटका दे दिया करूंगा.
महादेवाला भस्म लावता कोणत्या बोटाने लावता मला दाखव. कोणत्या बोटाने लावता? ऐका, महादेवाला भस्म लावता कोणत्या बोटाने लावता सांगा ना सगळेजण, जरा हात वरती करून दाखवा ना. महादेवाला 3 बोटानं भस्म लावायला सांगितलंय, तुम्ही कोणत्या बोटाने लावतात ते मला सांगा. हा, अहो हे ह्या बोटाने तर चंदन लावतात ना देवाला. भस्म किस एक उंगली से भस्म नहीं लगाया जाता, 3 उंगलियों से भस्म लगाना. 3 बोटानं भस्म लावायचं. नीट लक्ष द्या. कोणते 3 बोट? हे 3 बोट आहे का हे 3 बोट आहे? नीट सांगा. महादेवाला भस्म कोण कोण लावतं? जरा हात वरती करा इथं. हा, मग कोणत्या 3 बोटानं लावित? ह्या का ह्या? हेच ना, बरोबर आहे का? हेच का बाबा? हा, आता ऐका. आता तुम्ही भक्ती करताय, तुमची भोळी बाबडी भक्ती झाली. आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून सुख होत होतं तर दोष नाही. नीट ऐका मी काय सांगतोय. तुम्हाला माहिती नव्हतं तर दोष नाही, पण आता माहिती झालं आणि माहिती झाल्यावर जर का सवय नाही गेली तर दोष लागू पडतो. म्हणजे उदाहरण देऊ का? एकादशीच्या दिवशी जेवण करू नये हे सगळ्याला माहिती आहे, पण तरीही केलं तर पाप लागतं. तसं तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं, दोष नाही, पण आता माहिती झालं आणि माहिती झाल्यावर जर का तुम्ही त्याला जीवनामध्ये त्याचं अवगाहन, अनुसारण, अवलोकन केलं नाही तर दोष लागतो. तर ऐका, किस उंगली से किसको चंदन लगाना जाना चाहिए, इसका बहुत बड़ा शास्त्र है प्यारे. कौन बता रहा है? भगवान दत्तात्रेय गुरु चरित्र में इस बात की व्याख्या कर रहे हैं. ऐसी कौन सी भी उंगली उठा करके कहीं भी चंदन नहीं लगाया जा सकता. तुम्ही ह्या 3 बोटानं भस्म महादेवाला लावता ना, हे बोट चालत नाही. का चालत नाही? हे बोट पित्राचं आहे, पित्राचं. इस उंगली से सिर्फ पितरों को, हमारे जो मर चुके हैं उनको ही चंदन लगाया जाता है. पिंडस्थ पीतराः, पितरांचं बोट आहे. पिंडस्थ पीतराः चंदनम स्वदाः. इस उंगली से पितरों को चंदन लगाना चाहिए. मधातले जे बोट आहे, या बोटानं पित्राला गंध लावायचा आजी, या बोटानं स्वतःला गंध लावायचं स्वतःला. हे जे बोट का हे, या बोटानं देवाला, गुरुला आणि संताला, काय म्हटलं मी? या बोटानं गुरुला, देवाला आणि संताला गंध लावायचं. करंगळीनं कोणालाच गंध लावल्या जात नाही. करंगळी फक्त भस्मात घेतल्या जाते. गुलालात, गुलाल लावताना बी लोक गलती करतात. गुलाल या 3 बोटानं लावायचं नाही. गुलाल सुद्धा या खालच्या 3 बोटानं लावायचा. माझ्या मित्रांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या बापदाद्यांनो, ऐका. इस 3 उंगलियों से ही गुलाल लगाना जाना चाहिए. महादेव को भस्म लगाएंगे, इन 3 उंगलियों से ही लगाना जाना चाहिए. ये पितरों की उंगली है, इसका इस्तेमाल मत करना. गलती से भी ध्यान रखिएगा, इस बात को जहन में डाल लीजिएगा, अंतःकरण में इसको बिठा लीजिएगा. या 3 बोटानं. आता लक्षात आलं का सांगा? तुम्हाला दुसऱ्याला गंध लावायचंय. समजा एक माणूस दुसऱ्याला गंध लावून राहिला तर कसं? समजा तुम्हाला लावायचं तर या बोटानं समोरच्याला गंध लावायचं. तुम्ही एका माणसानं दुसऱ्या माणसाला या बोटानं गंध लावायचं. पिंडाची पूजा करताना या बोटानं गंध लावायचं, स्वतःला या बोटानं गंध लावायचं. आणि देवाला, गुरुला आणि संताला, काय म्हटलं मी? देवाला, गुरुला, संताला या बोटानं गंध लावायचं. याचा विषय संपला. भस्म लावताना हे 3च बोट घेतल्या गेले पाहिजे. आता ऐका, भस्म कसं लावता तुम्ही? ओलं लावता का कोरडं लावता? नीट सांगा मोठ्यानं जरा, आवाज आला. हा, कोरडं लावता. हा, आता माहिती नाही तर दोष नाही, माहिती नाही तर दोष नाही. आणि माहिती झाल्यावर भस्म कोरडं लावल्या जात नाही. मंत्र सांगतो, प्रमाणित बात करो तो प्रमाणित बात करो. आचार्य प्रवर कौशिक महाराज ने कहा वृंदावन के सत्संग चैनल पे, प्रमाणित बात होनी चाहिए. मन से कोई कुछ नहीं कह सकता, उसको प्रमाण होना चाहिए. मानस्तो के तनये मान, अयो मानु गोशुमानु अश्वे शुरीरीश वीरान मानु रुद्र भामे तो बदिर हविष्मिंत सदा में तवा हवा महे इति हस्ते भस्मम ग्रहितवम जलमीश्रितम कर्तवाः. ऋग्वेद में इस बात को लिखा गया है. अरे प्यारे, भस्म लगाओ, लगाना परमावश्यक है, लेकिन भस्म लगाने के लिए बाएं हाथ में पहले पानी ले लीजिएगा, जल ले लीजिएगा, और भस्म का वो जो है ना वो ले लीजिएगा, और भस्म को पहले गीला कीजिएगा, बाद में भोलेनाथ जी को लगाइएगा, और तदोपरांत खुद को लगाइएगा. तब हो जाता है शुद्धिकरण. आपको मंत्र यदि ज्ञात नहीं है तो कोई बात नहीं है, आप कहिएगा ओम नमः शिवाय ललाटे जमदग्ने दक्षिण स्कंदे वाम स्कंधे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्मं विलिपयेतः. सिरियस झाले तुम्ही? सिरियस नका हो, मी घाबरवायला नाही आलो तुम्हाला. तुम्ही मला बोलवलंय ना, मग माझं काम आहे तुम्हाला हुशार करून जाणं. आपने यदि मुझे बुलाया है तो आपने भैया पैसा पेमेंट दिया तो फायदा ही फायदा होना चाहिए, नुकसान नहीं होना चाहिए.
प्रेम से कहिए श्री राधे। हा? सौदा करो तो फायदे का सौदा करो, घाटे का मत करो. मग गेल्यावर रडत बसायचं, काही कामाचा बाबा नव्हता, इनाकारण पैसे गेले. है की नाही? पहा तो अगले समझ लेना बात को. कोल्ड हळदी कुंकू लावल्या जातं फक्त माता माऊल्यांनो. खूप मोठं शास्त्र आहे आणि एखाद्या वेळेस आपण खूप भक्ती करत असताना आपल्याला त्याचा अनुभव येत नाही का, ह्या न्यूनतम त्रुटी त्याच्यामध्ये आढळतात. कोरडं फक्त हळदी कुंकू माता माऊली लावू शकते. देवीला हळदी कुंकू वाहताना कोरडं हळदी कुंकू वाहिलं जातं. माता माऊली या ठिकाणी एखादी माता माऊली दुसऱ्या माता माऊलीला कोरडं हळदी कुंकू देऊ शकते. काय काय कोरडं लावलं जातं नीट ऐका. गुलालच कोरडा लावला जातो 1, बुक्काच कोरडा लावला जातो 2 आणि हळदी कुंकूच कोरडं लावले जातं 4. बाकी दुनिया में जितने भी चंदन तिलक है वो गीले ही होना चाहिए. इसलिए तो कहना तुम चंदन बनो मैं, ये जो वृंदावन के संतों ने गाया, तुम चंदन बनो मैं पानी बनूं, गाना नहीं है अभी क्योंकि बोलना ज्यादा है. ये कोई भजन का कार्यक्रम नहीं, इसलिए नहीं ज्यादा गाएंगे. याच्यामध्ये सुद्धा सांगितलं तुम चंदन बनो मैं पाणी बनू. कृष्णाला म्हणाले होत्या गोपिका, देवा तू चंदन बन आम्ही पाणी बनू. पाणी जेव्हा आम्ही पाणी बनू तू चंदन बनशील तेव्हा ते चंदन ओलं होईल आणि मग आम्ही तुझ्या कपाळावर दिसू. हे सगळं शास्त्र तुम्ही जाणून घ्या. आता अशा मी बऱ्याच माहिती. टीवी पर भी जितने उपाय नहीं सुने होंगे उतने उपायों की मैं लाइन लगा दूंगा इन 7 दिनों में. लेकिन सिर्फ उपाय कहने से कथा पूरी नहीं होती है. हमको कथा का मर्डर नहीं करना है, पोस्टमार्टम नहीं करना है, हम किसी की टीका भी नहीं करना चाहते, क्योंकि बिना संस्कृत के तो कथा ही नहीं हो सकती. प्यारे मंगलाचरण ही नहीं कर रहे हो तो कहो कैसे कथा कहलाएगी. कितना भी खर्चा कर लो, एक भी कथा शिव जी की. अरे शिव महापुराण है ना भैया, तो शिव महापुराण में भस्म का महात्म्य होना ही चाहिए तो बन जाएगा शिव महापुराण. रुद्राक्ष का महात्म्य होना चाहिए तो बन जाएगा शिव महापुराण. बिल्व का महात्म्य होना चाहिए तो बन जाएगा शिव महापुराण. द्वादश ज्योतिर्लिंग की कथा होनी चाहिए तो बन जाएगा शिव महापुराण. और पाशुपत व्रत का आख्यान होना चाहिए कम से कम तो हो जाएगा शिव महापुराण. कथा ऐसे थोड़ी होता है कि बिना प्रमाण के आप कहोगे और उसे ऐसा नहीं होना चाहिए. कथा है तो कथा में, हाँ सभी कथा नहीं हो सकती, हम इस बात को मानते हैं क्योंकि ये बड़ा है सागर जैसे ही. इसको कोई भी विद्यावतम भागवते परीक्षा भागवत में भी भगवान शुकाचार्य ने कहा कि भागवत भी यदि कहना हो तो भागवत कहने में भी बड़े बड़े विद्वानों की कसौटी लग जाती है. प्यारे पसीने पसीने हो जाते हैं. इतना आसान नहीं है. यदि व्याकरण की परिभाषा में उसे समझाया जाए, व्याकरण के वेदांत के अर्थ में उसे समझाया जाए, न्याय के अर्थ में उसको समझाया जाए तो बहुत कठिन हो जाता है. सरळ पण आपण का सांगू नाही म्हटले, पण निश्चित या महत्वाच्या कथा सगळ्या झाल्या पाहिजे. तर शिव महापुराण कथा ही भगवान शंकराचं आत्मस्वरूप आहे. भगवान शंकर का समस्त चरित्र इसमें आया है. आता शिव महापुराणामध्ये आपल्याला जर का प्रवेश करायचं म्हटलं तर त्याचं महात्म्य पाहावं लागेल. जसं भागवत आपण ऐकतो, का ऐकावं तर आपल्याला माहिती आहे भागवत ऐकल्यानं चांगल्या माणसाचा उद्धार होतो, आहे की नाही. धुंदुकारी नावाचा जो काही गोकर्णाचा भाऊ होता, धुंदुकारी नावाचा भाऊ गोकर्णाचा, तर त्याचा श्रीमद भागवत कथा ऐकून उद्धार झाला होता. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्या कृष्ण लोक फलप्रद. अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 53 श्रीमद भागवत महात्म्य. भागवताची वार्ता ऐकून फक्त धुंदुकारी तरुण गेला होता, तसं ही शिव महापुराण कथा आम्ही का ऐकावी. तुमच्या सारख्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की सुने तो हम क्यों सुने, इससे क्या फायदा हो जाएगा. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, एखाद्या ग्रंथाला शरण गेलो तर जो 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 जे वांछिल तो तेला हो प्राणिजात, ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळेल. तर शिव महापुराणामध्ये महात्म्य आलंय 7 अध्यायाचं. शिव महापुराण की प्रक्रिया जान लीजिएगा. शिव महापुराण ये श्लोकात्मक पुराण है. श्लोक को संस्कृत में संहिता कहते हैं. शिव महापुराण की 7 संहिताएं हैं. भागवत के 12 स्कंद है, वैसे शिव महापुराण के 7 संहिताएं हैं. विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2. त्या रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत. सृष्टी खंड 1, सती खंड 2, पार्वती खंड 3,
कुमारखंड 4 ज्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा आहे, युद्धखंड ज्यामध्ये गणपती बाप्पांना काही राक्षसांचा वध केला, कार्तिक स्वामींनी काही राक्षसांचा वध केला आणि भगवान शंकरानं काही राक्षसांचा वध केला, याला म्हटलंय रुद्रसंहितेमधले 5 खंड. त्यानंतर 3 नंबरवर शिवमहापुराणामध्ये शतरुद्र संहिता, शत म्हणजे 100, रुद्र माने की शंकर और संहिता माने की श्लोक. जिस शिव जी के 100 अवतारों की चर्चा रुद्र के माध्यम से, रुद्र स्वरूप के माध्यम से शिव महापुराण में की गई है, उसे कहा गया है शतरुद्र संहिता. चौथी संहिता है कोटी रुद्र संहिता. कोटी ही संज्ञा आहे, रुद्र म्हणजे शंकर आणि संहिता. ज्या कोटी रुद्र संहितेमध्ये भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या प्राकट्याची कथा है. भगवान भोलेनाथ 12 ज्योतिर्लिंग बन के आए, लेकिन क्यों आए, किस कारण से आए, इस कथा को इसमें लिखा गया है. उमा संहिता. उमा संहिता ज्या संहितेमध्ये माता पार्वतीला भगवान शंकरानं ज्ञान दिलं आणि माता पार्वतीने काही अवतार त्याच्यामध्ये धारण केले, त्याला म्हटलंय उमा संहिता. त्यानंतर आहे कैलास संहिता. कैलास संहिता ज्याच्यामध्ये या ठिकाणी कार्तिक स्वामीला, अपने बड़े पुत्र कार्तिक स्वामी को माता पार्वती ने अपने पति शिवजी से जो ज्ञान लिया वही ज्ञान दिया, उसको कैलास संहिता कहा है. आणि शेवटी आहे वायव्य संहिता, उत्तरार्ध पूर्वार्ध अशी 7वी संहिता. वायुदेवानं ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं नैमिषारण्यामधल्या साधू संतांना जे यज्ञ करण्याकरता प्रयागामध्ये आले होते आणि परत नैमिषारण्यात गेले, त्यांना ज्ञान दिलं, म्हणून याला वायव्य संहिता म्हटलेलं आहे. आणि याच वायूच्या नावावरनं एक वायू पुराण सुद्धा आहे, सेपरेट 18 पुराणापैकी एक वायव्य संहिता. अशा 7 संहिता आहेत माता माऊल्यांनो. आणि 7 संहितेमध्ये या ठिकाणी आता महात्म्याचे 6 अध्याय आहेत. तर शिव महापुराण कथा का ऐकावं, तर सांगितलं ही कथा कोणी कोणाला सांगितली याचा क्रम जाणून घ्या. ही कथा सगळ्यात अगोदर भगवान शंकरानं माता पार्वतीला सांगितली. माता पार्वतीनं ही कथा आपल्या मोठ्या मुलाला कार्तिक स्वामीला सांगितली. कार्तिक स्वामीनं ही कथा आपल्या आई पार्वतीकडून ऐकून, भगवान शंकराचं वाहन नंदी बैल आहे, नंदी बैलाला सांगितली. नंदी बैलानं कार्तिक स्वामीकडून ही कथा ऐकली आणि ब्रह्मदेवाच्या 4 मुलांना सांगितली. काय नाव त्यांचं, सनकादी कुमार, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे. चौघानं एक वेद धारण केलाय, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 जणांना सांगितली. या 4 जणांनी काय केलं माहिती का, या 4 जणांनी ही कथा महर्षी वेदव्यासांना सांगितली. शम्यापरास नावाचा आश्रम, सरस्वती नावाची नदी तिथून वाहत होती, त्यांना ही कथा सांगितली. आणि मग महर्षी वेदव्यासानं गणपती बाप्पाकडून ही कथा लिहून घेतली. कारण गणपती बाप्पा हे ज्ञानाचे भंडार आहे. प्रणम्यम शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुंडम च एकदंतं, द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं, गजवक्त्रं चतुर्थकं, लंबोदरं पंचमं च, षष्ठमं विकटमेव च, सप्तमं विघ्नराजेन्द्रं, धूम्रवर्णं तथाष्टमं, नवमं भालचंद्रं च, दशमं तू विनायकं. गणपती बाप्पा. कोट नांद्र्याला एक सिद्धिविनायक गणपती, अष्टसिद्धिविनायक गणपती मंदिर आहे आणि जाज्वल्य असं ते मंदिर आहे. आणि त्या गणपतीचा इतिहास म्हणजे साक्षात प्रकट झालेला गणपती आहे. तिथे आम्ही आता करत होतो गणेश शिव महापुराण कथा, तिथून करून आम्ही इथे आलोय. तर सांगण्याचं तात्पर्य, थोडंसं भजन घेऊ आपण, उभा राहून सगळ्यांनी उभा राहायचं आणि पावल्या खेळायच्या. जोडीनं असले तर फुगड्या खेळा, गोकुळासारखं घर होऊन जाईल. तो सभी भक्तगण अपने स्थानों पर खड़े होकर के दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए पाठीमागच्या मागच्या पावल्या खेळायच्या, पावल्या उभा राहायच्या सगळे माणसं. राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे. हो कन्हैया के बंसी से आवाज आई, कन्हैया के बंसी से आवाज आई, राधे 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 हरि बोल. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. पाठीमागचे माणसं देवाची कथा बाजूला खेळा जरा, पावल्या पाठीमागचे
मथुरा श्री राधे हरि बोल। हो ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे 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 ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे आहा शिव जी की डमरू से आवाज आई शिव जी के डमरू से आवाज आई राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 श्री राधे हरि बोल। पीछे वाले भक्तों की तरह दोनों हाथ हाथ करके प्रेम से गाओ। कैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे कैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे कैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे 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 कैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे दूध की धार से आवाज आई दूध की धार से आवाज आई राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 हरि बोल। हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे 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 तुम भी बोलो राधे 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 हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हो सब मिलकर बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 राधे
हर 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 महादेव की जय। दूध की धार से आवाज आई, राधे 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 हो राधे राधे, बोलो राधे राधे हो राधे राधे। एक कथा शिव महापुराण की आज श्रवण करेंगे महात्म्य की। हा संवाद शिव महापुराणाचा नैमिषारण्य तीर्थात झालेला नाही। बाकी सभी जो पुराण हुए हैं उनके संवाद सूत जी के द्वारा नैमिषारण्य तीर्थ में हुए हैं, लेकिन यह संवाद शिव महापुराण का तीर्थराज प्रयाग में त्रिवेणी संगम के पावन तट पर जो संत लोग हैं ना, नैमिषारण्य तीर्थ के यज्ञ करने के हेतु से तीर्थराज प्रयाग में पधारे हुए थे। वहां पर सूत जी का शुभागमन हुआ था और सूत जी जैसा पुराण का ज्ञाता कोई नहीं है, यह जान करके सभी संतों ने उनके चरणों में प्रणति निवेदन किया और अपने अज्ञान अंधकार को नष्ट करने के लिए आप हमें कौन से तत्व का मार्गदर्शन कर सकते हो, ऐसा पूछा था। तो सुत जी के मुख से निकला था, मैंने मेरे गुरुदेव व्यास के द्वारा जो श्रवण किया है वही शिव तत्व से ओत प्रोत शिव महापुराण कथा मैं आपको सुनाऊंगा। कारण की सांगितलं माता मावल्यांनो आणि बंधूंनो, कथा ऐकायची असेल तर सांगितलं ज्ञानी माणसाकडनंच कथा ऐकावी, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा लग्न नसावा की मग ह्यो आमचा आहे ऐसा यदि करोगे तो फिर नुकसान हो जाएगा। क्योंकि कथा का नियम कहा गया है, वक्ता हो तो बहुत ज्ञानी हो, ज्ञान का भंडार। तसं मी ज्ञानी नहीं, पण तुम्हाला वाटलं आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं। मैं तो खुद को ज्ञानी नहीं मानता, मैं तो महाराज भी खुद को नहीं मानता। मैंने मेरे नाम के आगे महाराज तक नहीं लगाया है। विनोद कृष्ण शास्त्री नाय गावनकर महाराज तक उसमें नहीं लगाया है, क्योंकि हम तो विद्यार्थी है। सूत जी महाराज को सभी संतों ने कहा था भागवत में, अदन्यानध्वंत विद्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम। पाठ नंबर 1, अध्याय नंबर 1, श्लोक नंबर 4, श्रीमद् भागवत महात्म्य। हम में अनेक जन्मों का अज्ञान भरा पड़ा है सूत जी, और आप में करोड़ों सूर्यों का तेज है। श्रोताओं के शंका का निरसन वही वक्ता कर सकता है जिसके जीवन में साधना है, नियम है, आचरण है, योग है, जप है, तप है, श्रद्धा है, भगवान के चरणों में प्रेत है। विशेष रूपानं इसका मुख्य स्रोत कौन है? हर ग्रंथ का स्रोत होता है मुख्य। कोणी जर का विचारलं शिव महापुराणाचा मुख्य स्रोत कोण आहे सांगा, तर शिव महापुराणाचा मुख्य स्रोत आहे भगवान शंकर आणि पार्वती। कथा ऐकणारा प्रत्येक श्रोता माता पार्वती है और कहने वाला साक्षात भगवान शिव है। भगवान शंकरानं ही कथा माता पार्वतीला सांगितली होती। जसं भागवताचा मुख्य स्रोत कोण आहे कोणी विचारलं, व्हो इज द मेन सोर्स ऑफ श्रीमद भागवत, दॅट इज द शुकाचार्य आणि राजा परीक्षित। यू नो, सगळ्यात आधी शुकाचार्य आणि राजा परीक्षितीला ही भागवत कथा सांगितली होती 5122 वर्षापूर्वी शुकताल तीर्थामध्ये वडाच्या झाडाखाली श्रीमद भागवताची कथा। बरोबर आहे? शुकाचार्याशिवाय परीक्षितीशिवाय भागवत कथा पूर्ण होऊ शकत नाही। शुकाचार्य आणि राजा परीक्षिती, भागवत सांगणारा महाराज शुकाचार्य आणि ऐकणारा परीक्षिती। तसं इथे शिव महापुराण कथा सांगणारा वक्ता भगवान शंकर आहे आणि तुम्ही ऐकणारी माता पार्वती आहे। हा मुख्य स्रोत आहे शिव महापुराणाचा। आणि मग शिव महापुराण कथा आम्ही का ऐकावी? किसका भला हुआ है कथा सुन करके, ऐसा सवाल जब पूछा तो सूत महाराज ने कहा, आपको यदि जानना ही है तो शिव महापुराण क्या फायदा कर सकते तो सुनिए। एक
किरात नाम का नगर था. त्या किरात नावाच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. त्या देवराज नावाच्या ब्राह्मणानं था ब्राह्मण लेकिन कोई कर्म ब्राह्मण जैसे उसने नहीं किया. चांगल्या कुळात येऊनही बऱ्याच वेळेस लोकांची जी बुद्धी आहे ती भ्रष्ट झालेली असते, तुम्हाला माहिती आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी मागितलं, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला हा भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. 1118 अभंगाचा नंबर 1118, 4 चरण. तुकाराम महाराजांची बाबूराव देवडीकर अभंग गाथा. तुकाराम महाराज म्हणतायत, देवा चांगली बुद्धी नसेल द्यायची नको देऊ, पण कमीत कमी माती खायची शेण खायची तर बुद्धी नको देऊ. आहा, काय लिहिलं, क्या लिखा है अद्भुत. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायणा, आता अयसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुम्हारे पैरों का ही मुझे बस सुमिरन हो जाए. क्यों? क्योंकि कहा भगवान के चरणों में ही स्वर्ग से बढ़कर सुख है. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में. चाहे बैरी सब संसार बने, चाहे बैरी सब संसार बने, चाहे मौत गले का हार बने, चाहे मौत गले का हार. है मेरे ठाकुर. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में. भक्तवत्सल भगवान की जय. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाया, अनिक उपाया दुख मूळ. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों. चाहे बैरी सब संसार बने, चाहे मौत गले का हार बने. भगवान के चरणों में सही 2 मार्ग है. यदि जीवन जीते जीते मन में कोई विनाश की भावना आ जाए, कोई गलत भावना आ जाए, तो कहा है एक तो हम व्यसन कर सकते हैं. एनीबडी यू वॉन्ट्स. टेन्शन आल्यानंतर लोक म्हणतात महाराज औषध घेतलं पाहिजे. तो 2 मार्ग है. जीवन में जब बुद्धि विनाशकारी बन जाए तो कुछ लोग व्यसन करते हैं, और जो सदसद विवेक बुद्धि से विचार करने वाले जो लोग हैं वो भगवान की शरणागत होते हैं, संतों की शरणागत होते हैं, भगवान की चरणों में जाकर के बैठ जाते हैं. तुम्हाला ठरवायचं है. मैंने कुछ वाक्य लिखे हैं. एक वाक्य मैंने बहुत अद्भुत लिखा है, उसको कोट्स बोलते हैं अंग्रेजी में. कोट्स म्हणजे सद्विचार. व्यसन करना यह आनंद है. काही काही लोक व्यसन करतात आणि थोडा आनंद घेतात, पण बिमारी झाल्यावर मग तो आनंद राहत नाही. म्हणून सांगितलं व्यसन करना ये आनंद है. ध्यान से सुनिए. व्यसन करना ये आनंद है, लेकिन व्यसन न करना यह परमानंद है. व्यसन करणं आनंद आहे थोड्या वेळासाठी, लेकिन जो व्यसन नहीं करता
उसे परमानंद है, मरते दम तक। व्यसनी नाही तो बीमारी नाही, और बीमारी नाही तो कोई टेन्शन नाही। व्यसनाचं अवघड आहे, नाही भेटल्यावर किती अवघड होतं। लॉकडाऊन मध्ये समस्या होत्या, टपऱ्या बंद होत्या, ब्लॅक मध्ये घ्यावं लागला असेल, सगळ्या समस्या आहे। इसीलिए कहा व्यसन करना आनंद है, व्यसन न करना यह परमानंद है। द चॉइस इज युअर, द वे इज इन युअर हँड। तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तू तय कर अब तुझे क्या बनना है प्यारे। तू आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। तुम्हाला जसं तुम्हाला ठरवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकता। तुम्ही जर का स्वतःला ठरवलं तुम्ही डॉक्टर बनवू शकता, आंबेडकर म्हणाले, कारण तूच आहे ना तुझ्या जीवनाचा शिल्पकार। तुला स्वतःला घडवायचं आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाल, तुला तसं घडवायचं, तुम्ही विचार केला तर डॉक्टर बनवू शकता। बरं नाही डॉक्टर बनवू शकले तर कमीत कमी कंडक्टर बनवू शकता, नाही कंडक्टर बनले तर ढोल डॉक्टर, काहीतरी बनालाच। ते ठरवायचं तुम्हाला आहे की काय बनायचं आणि कोणत्या स्थितीला जायचं। म्हणून सांगितलं व्यसन करना यह आनंद है, लेकिन व्यसन न करना यह परमानंद है। जब व्यक्ति जीवन जीते जीते हर कार्य मर्यादा के बाहर करना लगता है, तब जीवन में विनाश आ जाता है। जीवन में अमर्यादा न आवे, इसलिए तो भगवान राम के चरित्र का आश्रय जीवन में होना चाहिए। क्यों? क्योंकि दुनिया में मेरे राम लला के सिवाय कौन हो सकता है जिनका एकमात्र कार्य, पूरा कार्य मर्यादा में करते हैं, अप टू डेटेड। कोई देवता नहीं है, बस राम के सिवाय कौन हो सकता है। एक बानी, बस एक बाण छोड़ दिया तो छोड़ दिया। एक बानी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम, चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र। पत्नी भी एक ही है। वैसे तो भगवान राम से तो हर कोई शादी करना चाहता था ना। शूर्पणखा गई भी थी, इनकार कर दिया। लखनलाल जी ने भी इनकार कर दिया, क्योंकि एक पत्नी का वचन ले चुके हैं। एक तीर छोड़ दिया तो काम करके ही रहेगा, असर दिखा कर ही रहेगा। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, एक बार जो कमिटमेंट कर दी, काळ्या दगडावरची रेष, जे सांगितलं ते करणारच भगवान रामचंद्रजी। म्हणून जीवनाला जर का मर्यादेत आणायचं असेल, आपल्या जीवनामध्ये नियमावली म्हणून राहिलेली नाही। एक दिवस आपण 7ला उठतो आणि म्हणतो 5ला उठवतो, एक दिवस 4ला उठतो, नंतर 9:30ला उठतो, जेवण टाइमवर करत नाही, चहा टाइमवर घेत नाही, सगळा बट्ट्या बोळ झालेला आहे आपल्या जीवनामध्ये, म्हणून बोऱ्या वाजलेला आहे। तिकडचं सांगतो, आमच्या तिकडचं हम नियम में रूल्स एंड रेगुलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर डेली लाइफ। विवेकानंद was said that in his mind condemning book before the 150 years ago the book was written his disciple स्वामी निखिलानंद टू यू नो। मराठीत सांगतो, नियम फार महत्वाचे। विवेकानंद म्हणले आपल्या जीवनामध्ये नियम, ज्यांनी नियम केले त्यांचं जब भी भगवान ने उनको दिया है छप्पर फाड़ के ही दिया है। सांगायला वेळ नाही माझ्याकडे दृष्टांत, पण तरी सांगतो। एका संताने एका माणसाने सांगितलं होतं फक्त गंध लावायचं, गंध फक्त गंध लावायचं। काय करायचं म्हणले, ते म्हणलं मी नाही लावू शकत। मग कमीत कमी गंध लावलेला माणूस पाहायचं म्हटले। आपण हिंदू आहोत का गंध लावून? ते म्हणलं मी लावू शकत नाही, पण म्हणले गंध लावलेला माणूस पाहायचा कमीत कमी। मग ते म्हणलं गंध लावलेला माणूस पाहायचं म्हणे, हा। आणि मग त्याच्या घरासमोर राहणारा एक कुंभारदादा रोज गंध लावायचा। फक्त नियमाला किती महत्व आहे। भगवान जब भी देगा छप्पर फाड़ के देगा। एक नियम जीवन में ऐसा बना लो, उस नियम को किसी भी सूरत में तोड़ना नहीं है, मोड़ना नहीं है, छोड़ना नहीं है। बस ध्यान जहन में डाल लीजिए इस बात को। गंध लावलेला माणूस पाहायचं म्हटले, पाहणार मी त्याला गंध लावलेल्या माणसाला रोज। मग काय, गंध लावलेला माणूस पाहायच्या कुंभार दादाला पाहिजे ते साहेब। आणि मग पेरणीचे दिवस आल्यानंतर काय झालं माहिती का, ते साहेब निघून गेले शेतात आणि ते कुंभार दादा गेला निघून कामाला। हे आले, हातपाय धुतले आणि पत्नीला म्हणले मला जेवायला वाढ। नाही नाही, बाबानं काय सांगितलं नियम। ते समोरचे पाहून आले की तुम्ही गंध लावलेले, ते म्हणले नाही पाहिलं। मग आधी पहा, नाही नाही जाऊ दे, नाही नाही बघा आधी, नाही मी जेवायला वाढणार नाही। ते उठले आणि मग त्या वाड्यामध्ये गेले कुंभार दादाच्या। तर कुंभार दादा नव्हते। कुंभार दादाला त्यांच्या बायकोला विचारलं कुठे गेले, माती आणायला गेले नदीवर। म्हणल्यावर काय डोक्याला ताप झाला बाबा, मला भूक लागली, ते गेलं माती आणायला। आता झालं काय, ते गेलं तर माती आणायला। भगवान जब भी देगा छप्पर फाड़ के देगा। नियम पर बात कर रहा हूं, ध्यान दे करके जरा सुनिएगा। जीवन में नियम बनाने से क्या फायदा होता है और छोड़ने से क्या नुकसान होता है। वह जो कुम्हार चला गया था ना नदी के तट पर, सागर के तट पर, मिट्टी खोदते खोदते उसे मिट्टी के अंदर में एक सोने का घड़ा मिल गया था प्यारे। उसने इधर उधर को देखा, कोई आ तो नहीं रहा है प्यारे, कोई नहीं आया तो ये मेरा ही हो जाएगा। आणि तितक्यात हे आलं, ओ कुंभार दादा, ओ कुंभार दादा। ते आपकलं, त्याला वाटलं यानं पाहिलं का काय मला, आणि त्यांनी नाही पाहिलं। त्याने असं टन मारला, लांबूनच त्याच्या कपाळावरचा मोठा गंध त्याला दिसला साहेबाला।
ते पाहिलं 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 ते काय पाहिलं ते म्हणलं मला जे पाहिजे होतं ते मी पाहिलं. काय पाहिलं तरी गण पाहिलं पाहिलं पाहिलं. अहो थांबा थांबा, पोलिसाला सांगू नका. पोलिसाला सांगितलं त्याला बी भेटणार नाही. आता तुम्हाला भेटणार नाही, मला भेटणार नाही. मी तुम्हाला अर्ध देतो आणि अर्ध मी घेतो, पण सांगू नका. भगवान जब भी देगा छप्पर फाड़ के देगा. कोई तो भी नियम जीवन में बना लो ना प्यारे. पहा, नुसतं गंध लावलेला माणूस पाहिला त्यांनी तर घेणं देणं. कंदील लावून येणं, माळ्याची मका कोल्याचं भांडण, कहा पे गए थे कहा पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराणा, जडमासी येऊन काय केले तुवा मुद्दल गमाविले, कारण फिरसी माघार अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवडी दबंग गाथा. त्याला ते फुकटच्या फाकट त्याला ते सोन्यानं मिरलं, अर्ध्या मोहऱ्या त्याला भेटल्या. म्हणून जीवनामध्ये एक नियम असं करा तुम्ही, कमीत कमी काय नियम असेल, मारुतीला रोज 1 तांब्या भरून पाणी घालायचं किंवा 1 कळशी भरून पाणी घाला. माता मालवणी 1 लोटा जल सभी समस्या का हल. कमीत कमी महादेवाला 1 वर्षभर पाण्यात 1 तांब्या पाण्या भरलेल्या तांब्या, त्या तांब्यातलं पाणी महादेवाला टाका. दिवा लावणे, बेलाचं पान वाहणे, घरी गुरुमंत्राचा जप करणे, रामकृष्ण हरीचा जप करणे, हरिपाठ वाचत असाल तर एकही दिवस खंड न पडणे, ककडा वाचत असाल तर एकही दिवस खंड न पडणे, तुळशीला पाणी घालत असाल एकही दिवस खंड न पडणे, मायबापाचं दर्शन घेत असाल, जो पूजा आपको आपके गुरु ने दी है वो होनी चाहिए. एक नियम जीवनात असा असला पाहिजे. जाताना मी तुम्हाला सांगून जाईन की 10 मिनिटात काय केलं पाहिजे, जो भाऊ सुलभ हो जाएगा. म्हणून एक नियम जीवनामध्ये असला पाहिजे. आणि नियम असण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात सद्बुद्धी पाहिजे. सद्बुद्धीच नाही म्हटले बाबा देवा, नाही सद्बुद्धी देत पण दुर्बुद्धी देऊ नको, कारण दुर्बुद्धी दिली तर वाईट होता. हा विषय कशावरनं लांबला, था ब्राह्मण देवराज नाम का ब्राह्मण लेकिन कर्म सब उसने विपरीत कर डाले थे. ब्राह्मण वाला उसने कोई कर्म नहीं किया था. लोगों से पैसे छीन लिए थे, लोकांचे पैसे हिसकून घेतले. पैसेच या हिशोबानं काही काही लोक घेतात की वापसच द्यायचे नसतात. उसने सुद्धा आमच्या तिकडचं सांगतोय, काही काही लोक पैशाच्या हिशोबाने घेतात, उसने त्यांना वापसच द्यायचे नसतात, भावनाच नसते द्यायची. बरोबर आहे. या देवराज नावाच्या ब्राह्मणाने खूप साऱ्या लोकांचे पैसे घेतले, पैसे घेऊन ते लुबाडले, बुडवले, आणि ज्या लोकांचे पैसे न घेतले त्या लोकांची तळतळाट यायला लागली. शास्त्र में कहा है पाप यदि बढ़ता है तो रोग यदि बढ़ता है तो पाप से ही बढ़ता है. पापे न जायते व्याधि, पापे न जायते जराह, पापे न जायते दैन्यम, दुःखम शोको भयंकरः. तस्माद् पापम महावैरम दोष बीजम मंगलम. भारते संततम संतो नाचरन्ति भयातुरा. गरुड पुराण, गरुड पुराण अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 51 आणि 52. गरुड पुराण अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 51 आणि 52. भगवान विष्णू सांगतायत ना गरुडाला, पापेन जायते व्याधि, पाप से ही शरीर में व्याधियां लग जाती है प्यारे. पापेन जायते व्याधि, पापेन जायते जरा. पापानच माणूस लवकर म्हातारा होतो. काही काही माणसं पहा तुम्ही, तरुण असतात पण दिसते म्हातारे, आणि काही काही असतात म्हातारे पण दिसतात जवान. अरे बाप. पापेन जायते व्याधी ही, पापेन जायते जरा, पापेन जायते दैन्यम. मग माणूस जर का लवकर बिमार झाला आणि शरीरामध्ये लई सारे रोग झाले, त्याची फजिती होती. कोणी दवाखान्यात न्यायला राहत नाही, मोटरसायकल घरी राहत नाही, सांभाळायला कोणी राहत नाही. भगवान विष्णू कहते दैन्य फजिती होती त्याची. पापे न जायते व्याधी, पापे न जायते जराह, पापे न जायते दैन्यम दुःखम. मग कोणी दवाखान्यात न्यायला राहत नाही म्हणून ते माणूस रडत बसतो, त्याला दुःख होतं. पापे न जायते दैन्यम दुःखम, शोक शोक हो जाता है उसके जीवन में प्यारे. इसलिए तस्माद पापम महावैरम. गरुड़ पुराण में भगवान विष्णु नारायण कहते हैं गरुड़ से, तस्माद पापम महावैरम, पाप से बढ़कर महा शत्रु संसार में दूसरा कोई और नहीं है गरुड़. तस्माद पापम महावैरम, दोष बीजम मंगलम, सभी दोषों को जन्म देने वाला वह पाप है. इसलिए भारत के जो परम मनीषी संत है वो भूल करके भी पाप को छूते तक नहीं, दूर रहते हैं पाप से. भारते संततम संतो नाचरन्ति भयातुरः. पुण्य नाही करत ना तुम्ही, नका करू ना, काही पाप लागणार नाही. वर्गणी नाही द्यायची, नका देऊ, घरी गुपचूप बसा, काही पाप लागणार नाही. सप्त्याला नाही जायचं, घरी बसा, पण म्हणू नका यांना काही काम धंदे नाही बसले बोंबलत, असं तरी म्हणू नका. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातलिया भय डर का जाड़े. आपको नहीं देना है तो मत दीजिएगा प्यारे. यदि कोई बाबा पसंद नहीं है तो निमंत्रित नहीं करना उसे, घर मत ले जाना, उसके पैर मत धोना, उसे दक्षिणा मत देना, कम से कम उसकी निंदा मत करना, क्योंकि निंदा से ही पाप बढ़ जाता है.
भागवत में कद्रीय ब्राह्मण ने पांचस्त ब्राह्मण का अपमान कर डाला था, भगवान से सहा नहीं गया। भगवान ने उसके घर को आग लगवा दी और उसके धन के जो 14 घड़े रखे हुए तो उसको जला दिया। प्यारे, हरिजनाची कोणासी न घडावी निंदा, साहित्य गोविंदा नाही त्याचे। खऱ्या माणसाची जर का तुमच्याकडून निंदा झाली, नीट ऐका माता माऊल्यांनो, नीट ऐका माझ्या बंधूंनो, एखाद्या खऱ्या माणसाची जर का तुमच्याकडून निंदा झाली ना, तो माणूस तुम्हाला काही करत नाही, पण भगवंताला सहन होत नाही। हरिजनाची कोणासी न घडावी निंदा, साहित्य गोविंदा नाही त्याची, तुकोबराय म्हणाले। पण काही काही लोकांची भावना आहे आणि चांगल्यालाच त्रास आहे कलियुगामध्ये म्हटले, वांगल्याला काही नाही, वांगल्याचं बरं चाललंय, चांगल्याला फार तकलीफ आहे। तर अशा उद्देशाने काही काही लोकांना पैसे घेतलेले असतात की वापसच द्यायचे नाही। यांना तसेच पैसे घेतले आणि वापस दिले नाही। आता वापस दिले नाही, त्या लोकांचा तळतळाट लागला म्हणून सगळ्या शरीराला रोग झाला। काही काही लोकांना फार बिमारी असतात, तुम्ही बघा, कोलेस्ट्रॉलही आहे, थायरॉइड आहे, कानाची बिमारी आहे, इंटेस्टाईन ब्लॉक आहे, नळ्या ब्लॉकअप झाल्या आहे, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, म्हणजे सगळ्या बिमाऱ्या जर का शरीराला लागल्या तर शरीर तरी किती झेपणार आहे। म्हणजे बिमारी अटॅक करते शरीरावर सगळ्यात जास्ती, त्याचं कारण आहे पाप। एक आदमी अपने भाई का धन गिनता था, ऐसा ही करता था, उसके पास में बहुत है, मेरे पास में कम है, उसके पास में बहुत है, मेरे पास में कम है, उसके पास में बहुत है, मेरे पास में कम है। ऐसे करते 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 उसका पैसा गिनते 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 दिमाग फट गया, ब्रेन हैमरेज बोलते हैं उस बीमारी को। क्या बोलते हैं? कहा पाप से ही बीमारी हो जाती है, इसलिए समझ कर रहना। जीवन जीना, बस जीवन में म्युच्युअल सॅटिस्फॅक्शन, समाधान असलं पाहिजे। एकही रुपये सोबत माणसाचे जाणार नाही, काय एवढी मरमर करायची आहे? द्रव्य मिळविले कोडी, सवे नये रे लंगोटी, म्हटले की नाही तुकाराम महाराज? करोडो रुपये जरी कमावले म्हटले तर सोबत लंगोटी जाणार नाही। माफ करा, मला शब्द थोडा बदलून सांगतो। तुकाराम महाराजांना शब्द वापरला लंगोटी, पण लंगोटी संन्यासी घालतात, आपण संन्यासी नाही। मग तुकाराम महाराजाला काय म्हणायचं आजच्या भाषेत? तुकाराम महाराजाला म्हणायचं आहे, माफ करून सांगतोय, की किती जरी धन कमवलं तुम्ही, तर धन कमवल्यानंतर शेवटी तुमच्या अंगावरची अंडरपॅन्ट सुद्धा तुमच्या सोबत जाणार नाही। द्रव्य मिळविले कोडी, सवे नए रे लंगोटी, चड्डी बनियान तक नहीं जाएगी प्यारे, तो क्यों इतने झमेले में पड़ा है? लोग कहते हैं क्या महाराज जी, पैसा तो हाथ का मैल है, हाँ, और उसी हाथ के मैल के लिए भाई भाई से झगड़ रहा है, भाई भाई का बांध कोर, भाई भाई से झगड़ रहा है, भाई भाई का बांध कोर रहा है, भाई भाई को कोर्ट कचहरी में खड़ा कर रहा है, भाई भाई। अरे इसलिए रामायण पढ़ना चाहिए ना जीवन में। हा देवराज नावाचा ब्राह्मण पाप झालं, आणि पाप झाल्यावर तुम्हाला माहिती आहे घरच्याचं कसं आहे, जवळ खिसा गरम आहे तवर घरचे अण्णा अण्णा दादा आप्पा, जवळ खिसा गरम आहे तवर, आणि एकदा म्हाताऱ्याला जागेवर घाण करून द्या तुम्ही। मग कबीर महाराज ने कहा, कोणी काळा पुत्र हिंग लावून विचारित नाही, जे मागं पुढं करायचे आता येत नाही। सब पैसे के भाई, कहा ना कबीर महाराज ने, अपना साथी नहीं कोई, अपने पल में पैसा हो तो सब ही खुशामत करते, जब अपने पर वक्त पड़ेगा तब कोई साथ नहीं चलते। माय बाप बहन जोरू साले, जिसको भला किया है वही मीठा न बोले, अपने हाथ पाय रह गए यारो लड़का न दिखन आवे, बड़ा प्यार जोरू म्हणजे बायको, बड़ा प्यार जोरू पर वो भी दूसरे पानी बतावे। अरे कहत कबीरा सुन भय साधो करो विचार पुरता, अरे सुनना हो तो सुन लो यारो, नहीं तो खावो गोता। याचा विचार आपण का करत नाही? करून ठेवावं, पण मरेपर्यंत असं करून ठेवावं की मी मेल्यावरच तुम्हाला भेटन, आणि मला सांभाळलं तरच भेटन, नाही तर भेटणार नाही। नाहीतर कशी परेशानी होती ही दृष्टांत आणि बऱ्याच कथा याला आपण ऐकले असतील शास्त्रपुराणामध्ये। ज्या देवराज ब्राह्मणानं लोकांना फसवून पैसे घरच्यांकरता कमवले, त्याला बिमारी झाली, शरीर छिन्न भिन्न झालं, सगळ्या शरीराला रोग लागले, दुर्गंधी शरीराच्या द्वारे येऊ लागली, आणि तेव्हा घरच्यांना त्याला घराच्या बाहेर काढलं, आणि मग दुःखी अवस्थेमध्ये तो घराच्या बाहेर पडला। असं करता 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 बिमार असतानाच, रोगी असतानाच तो एक प्रतिष्ठानपूर नावाचं नगर आहे, त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये आला, आणि त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये येऊन त्याला एक भगवान शंकराचं मंदिर दिसलं। त्या मंदिरामध्ये तो बसला। पापी होता, कधीच मंदिरात गेला नव्हता, पण पहिल्यांदा मंदिरामध्ये गेला, आणि तिथे भगवान शंकराची श्री शिव महापुराण कथा चालू होती।
आणि मग शिव महापुराण कथा त्याने ऐकली. बरं ऐकली तर मनाने ऐकली का? आता नाही. रात्रीची कथा चालू होती, 7 सगळे लोक आले, हे पडलेलं होतं तिथं, झोपलेलं होतं. लोक म्हणले उठून बाईस ना, कथा चालली ना, कळत नाही का? उठ करके बैठ गया, दीवाल के सहारे दीवाल को पीठ लगा करके बैठ गया और महाराज जी कथा गा रहे थे भगवान शंकर की. तो कथा सुनते 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 मन इसका बड़ा प्रसन्न हुआ. था यह पापी लेकिन जीवन में पहली बार कथा सुन रहा था. सांगितलं मरताना का होईना अंतिया मती सांगती. मरताना माणसाच्या मनात जशी विचार आहेत तसा त्याला पुढचा जन्म मिळतो. यानं श्री शिव महापुराण कथा ऐकली आणि पहिल्याच दिवशीची कथा ऐकल्यानंतर याच्या मनामधलं जे आहे ना ते पाप भावना नाहीशी झाली आणि पुण्य भाव जागृत झाला. कथा संपल्यानंतर सगळ्या लोकांनी महाराजांचं दर्शन घेतलं. तर यांनीही महाराजांचं दर्शन घेतलं. आपला माथा यानं त्या कथा सांगणाऱ्या महाराजांच्या चरणामध्ये ठेवला आणि कहा महाराज जी जीवन में मैंने आज तक पाप ही किया है. अब तक इस वक्त तक जब तक आपकी कथा सुनी नहीं थी, तुमची कथा ऐकायच्या आधीपर्यंत मी पापच केलं, एकही पुण्य मी केलं नाही. याचं प्रायश्चित्त काय? बेटा तूने पाप किया है कोई बात नहीं, लेकिन पछतावे से बड़ा कोई प्रायश्चित्त नहीं. तुझे पछतावा हो गया ना, तू मानता है ना तूने पाप किया है, तो अभी तुझे अच्छी गति चाहिए. हाँ तो बस तू संकल्प कर ले और संकल्प करके यह श्री शिव महापुराण कथा सुन ले. लेकिन याद रख संकल्प करने के पश्चात यदि तेरे मन में कोई पाप भावना जागृत हो गई तो तुझे इसका फल तो नहीं मिलेगा, लेकिन और ज्यादा पाप लग जाएगा. म्हणून कथा ऐकताना कथेचे मी तुम्हाला काही नियम सांगितले. रुद्राक्षाची माळ घालणे, भस्म लावणे, पांढरे कपडे घालणे हे तर नियम कडक झाले. सोपे नियम कथेचे आहे की कथा ऐकताना सगळ्यांना घरून येताना आपली चटई घेऊन येणे ना आपली चटई चटईवर टाकून बसते, हा एक नियम आहे. दुसरा नियम असा आहे की 7 दिवस ज्या जागेवर बसतो ती जागा बदलू नये. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? टाइमवर हजर राहावं लागेल, नाही तर जागा बदलल्या जाईल. आणि बदलल्यावर काही त्याला तिकीट नाहीये, कोणी कोणाची घेऊ शकतं, आहे की नाही? दुसरा नियम. तिसरा नियम, हात में रक्षासूत्र बांधे जरूर. 7 दिवसामध्ये कथा ऐकताना कुठल्याच प्रकारचा काही दोष उत्पन्न हो नये, इसलिए हमारे द्वारा रक्षासूत्र बांधा जाता है. आज हमारे पास में नहीं था इसलिए हमने नहीं बांधा, तो 7 दिन में ये रक्षासूत्र वक्ता से बांध ले. हे 3 नियम कथे ऐकायचे आहेत. तर सांगितलं मी तुला रक्षासूत्र बांधून देतो, तुझ्या जागेवर बसून कथा ऐकलीस तिथेच बसून कथा ऐक. आणि मग 7 दिवस या देवराज नावाच्या ब्राह्मणानं हृदयाचे कान करून कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर तिथेच हा पंचतत्वाशी विलीन झाला. तिथंच याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर निश्चितच पाप केलं होतं. नेण्याकरता यमाचे दूत आले याला आणि यमाच्या दूतांनी याला नेण्याच्या आधी भगवान शंकराचे दूत आले आणि भगवान शंकराचे दूत म्हणाले या माणसाला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही का? कारण यानं मरण्याच्या अगोदर 7 दिवस भगवान शंकराची कथा ऐकली आहे. किती? 7 दिवस आधी. पण फक्त 7 दिवस कथा ऐकली ना, बाकीचे सगळे पापच केले ना. कधी महादेवाला पाणी घातलं नाही ना, अभिषेक केला नाही ना, अन्नदान केलं नाही ना. वो कुछ हम नहीं जानते, हमको बस इतना ही पता है अंतकाले चमामेव स्मरण मुक्त्वा कले भवन यप्रयात समदभाव याति नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरण भाव त्यजन्ते कले वनम तम तमैवैति कौन्तेयः सदा तदभाव भावितः. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 आणि 6 श्रीमद भगवद्गीता. मरताना माणसाच्या मनात जशी विचार तद्वत त्याला पुढचा जन्म. यानं शिव महापुराण कथा ऐकली, संकल्पोक्त ऐकली म्हणून मी ते संकल्प करून घेतला. डायरेक्ट आलून चालू केलं का? तुमचं काही नाही, पण मला दोष लागेल ना. मला 2-2 पोरं आहे, मी काही संन्यासी नाही ना. सुख केलं तर वांदे होतील ना आमच्या सारख्याचे. जास्ती शिकल्यावर टेन्शन असतं डोक्याला. काही नाही शिकलं बरं आहे, जास्ती शिकलं तर अवघड. ऐसा संकल्प पाहिजे म्हणून आपण संकल्प केला. रोज पहले आरती होती है एक ग्रंथ की वृंदावन में और बाद में होती है. क्यों पहले आरती की जाती है मैं आपको कल या परसों उसका बताऊंगा अर्थ की पहले क्यों आरती की जाती है. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की फक्त मरायच्या आधी संकल्पोक्त कथा ऐकली, केलेले होते पाप, लेकिन कथा सुनने मात्र से पुण्य में वह पाप परिवर्तित हो गया और शिवलोक का यह अधिकारी बन गया. अरे प्यारे, पापी को भी शिवलोक की प्राप्ति कराने वाली है यह श्री शिव महापुराण कथा. हम तो इतने पापी नहीं रहे. अब तुम्ही आम्ही तर पुण्य म्हणो, काकडा म्हणतो आपण, हरिपाठ म्हणतो, लायसन आहे आपल्या गळ्यामध्ये सगळ्यांचा, वर्गणी देतो आपण. जास्ती मागितली जास्ती देतो, कमी मागितली कमी देतो. तो हमारा तो शिवलोक का टिकट कंफर्म ही होना चाहिए. इस 7 दिन की कथा को सुन करके बस ऐसी आशा करते हैं और आज की कथा को यहाँ पर विश्राम देते हैं. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है.